मॅगी बनवताना थोड्या डरक्यासारखं ऐकू येऊ लागलं, तर आम्ही नंतर बघितलं तर आम्हाला बिबटे दिसला. भयानक परिस्थिती होती तिथून सगळं आता उचलून आलोय. आता सगळं गणपती मंदिराची इथं आलोय. देवच आम्हाला वाचवलं, पेट्रोलची पाहिजे हातात अजून घाबरलो कधी नव्हतं, म्हणलं आजचं देव पण असं जाणार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आपण आत्ता कॅम्पिंग करणार आहे. टेंट मांडलेलं आहे आपण. आणि अशा मॅगी बनवणार आहे आपल्यासाठी. कधी तेवढंच आहे ते, फक्त 2 मिनिटात मॅगी. इप्पी आहे ती, 2 मिनिटात नाही बनव. 2 तास झाले. हा ना, 2 तास झाले. तिकडची गाडी पार तिकडून मित्रांनो हे करीत आणली आम्ही, तरी मॅगी नाही बनली. चूल बनवायचं काम चालू आहे यशवंत्यांचं. तर आम्ही हे पौष्टिक लाडू घेतलेले, ते खाणार आहे. काही खाणार नाही बाळा, आपण आधी गेले सगळं म्हणून बस. तुला काय टॉर्चची गरज आहे? मित्रांनो इथं आम्हाला रिस्क पण आहे. दुसरी कोणती सापाची वगैरे. आणि काही माणसं इथं चिकन आणि ते खाऊन गेले, त्याच्यामुळे कुत्रे येतात. ते आम्हाला असं भीती होती दुसरी जनावरं नाही आली पाहिजे, म्हणून आम्ही ते लावून ठेवणार आहे आग. मेलो तू या कामाला. ब्लॉगच कसं काय टाकणार? शुभ बोल. भेटू नंतर. आता खातो. तात्या तू काय चाललं बघ, तू एका जागी तरी ठेव, एका जागी ठेव तू. ऐक तिकडे लाव ना तू बाळा फ्लॅश. तू काय चाललं? काहीच नाही बोलायचं. ही मॅगी बनवायला आम्हाला 2 तास गेलेत. त्यामुळं पोरांनी काम शिकून घ्या घरी थोडंफार तरी. कुठं बाहेर गेलो खाता आलं पाहिजे. 2 मिनिट असं उपाशी मारस. 2 मिनिट मध्ये कधीच मॅगी बनत नाही. ठीक आहे ना, एक बिरिंडाच इकडं दोघात घ्या. एक मोठी बाटली सगळी दे. मित्रांनो आता जिथे आम्ही टेंट टाकला होता तिथं आम्हाला मॅगी बनवताना थोड्या डरक्यासारखं ऐकू येऊ लागलं, तर आम्ही नंतर बघितलं तर आम्हाला बिबटे दिसला. काय सांग? भयानक परिस्थिती होती तिथून सगळं आता उचलून आलोय. आता सगळं हे मंदिरात ठरवलंय. कसा होता अनुभव? मला उपाशी ठेवलं तुम्ही, कसला अनुभव? मित्रांनो एवढं आम्ही पळत आलोय, हातात ते दांडून घेतलेलं फार पेटलेलं. आणि आता गणपती मंदिराची इथं आलोय. देवच आम्हाला वाचवलं, पेट्रोलची पाहिजे हातात अजून. अवघड आहे. एवढं घाबरलो कधी नव्हतं, म्हटलं आजचा दिवस पण असंच जाणार. काय चाललंय तुमचं? चला झोपू. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन दिवसामध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. आणि आम्ही आता सगळे उठलेले आहे, तयारी चालू आहे सगळी. मसाले भात बनवायचे आम्हाला. तिकडे तो प्रज्वल शेकतोय, बघू शकता तुम्ही. इथं मस्त आंघोळ वगैरे करायची, तिकडं पोहायचं. इथं कोणाला तोंडात पाय धुवायचंय, तर आम्ही असं देतो. कशी झाली झोप? मस्त मजा आली ना? चला आता पटकन पोहायला चला. ते लय भारी मित्रांनो. इकडं बघू शकता तुम्ही, अशा ठिकाणी कॅम्पिंग करायचं. हे तर सकाळी लय भारी दिसतं. रात्री अंधारात एवढे भीती वाटत होती, नुसतं काय ना काय वाजायचं खाडखोड खाडखोड, पण मजा आली. आपली चूल पिटून झालेली. आता आपण मस्तपैकी मॅगी बनवणार आहे.
आपलं एक कार्यकर्ता तात्या लाकडं शोधित आहे. अरे बी खरं खाते आणि कसा खातोय. तर मित्रांनो इथं बघू शकता कांद, तांबट, बटाट, लसूण हे आपण ठेवलेले आहे. मॅगी बनवणार आहे आधी, याच्यातली खाऊन बघणार आहे. नंतर आपल्याकडं हा बासमतीचा ब्राऊन राईस आहे. आम्ही स्पॉन्सर नाही म्हणून नाही दाखवू शकत. पुलाव बनवणार. हा एक टोस्ट होते नाही खायचे, जाऊ दे. नाही बघा जिंजर गार्लिक पेस्ट सगळं नियोजनबद्ध काम आहे मित्रांनो. आणि तुम्ही बघाल पुढे कसं बनवतोय आम्ही. सध्या फर्स्ट टाइम आम्ही कॅम्पिंग केली ती म्हणून एवढं नियोजन चांगलं झालं नाही. नेक्स्ट आता नेक्स्ट टाइम पासून एकदम कडक असं नियोजन करणार आहे. अनुभव आला चांगला अनुभव आपल्याला. आला. मित्रांनो मी जरा वेळ अर्धा तास जरा झोपलो होतो, तर मी त्यांना चूल बनवून दिली होती. तर आपण बघू त्यांनी काय बनवलंय, काय करते ते बाहेर तुम्हाला दाखवतो मी. अरे इथं माझी आधीच खायला लागली. अरे उठवणार कोण आहे? कोणती बनवली? एक पिका ते तू म्हटलेला नाही बनवायची कप्पा. कप्पा चांगली का? 3च होत्या मग आम्ही काढल्या. तुला कायला म्हणलं 3 नाही 4 होत्या बाळा. अजून एक कुठे? 3च होत्या. 3च होत्या? अरे 4 घेतल्या होत्या आता 3 होत्या. बाळा. ते पाणी तापलेलं एपी बनवतो मग मला. मला आपल्याला बरं सगळ्यांना बनवू. किती राहिली तुमचं ते? आहो दे बी खरं आहे. एखादा म्हणतो मला द्यायचं आहे ना, घे ना. उष्टी का गो तुझी? मी दिले आज टाइम करता गोष्टी नाही तर तू याची ठेवणार होता. नको खाऊ मग. नको खाऊ? बरं चला घ्या दुसरी बनवायला. घ्या खाऊन. मित्रांनो आत्ताच आमचं पोहून वगैरे झालं, आंघोळ करून झाली. तर मी कांदा कापायला घेतलाय, टामाटा कापायला घेतलाय. हा परसन हे कर लाकडं. हा लाकडं हे करतोय आपल्याला चुलीसाठी. पाज्याला पाठवल्याला आपण बाटल्या आणायला. पाज्या घेऊन आलाय तो आत्ताच. किती आणलेत रे? डायरेक्ट मोठच घेऊन आलाय घडी. तर आपण आता मसाले भात बनवणार आहे. कारण की पनीर आणलं होतं ते खराब झालं, त्याच्यामुळे सध्या मसाले भात बनवायचे. पनीर 2दा खराब झाले. हा मित्रांनो राईस शिजून झालेला आहे. आता कांदा परतायचं काम चालू आहे. प्रणव परतीत आहे आणि ही दोन्ही बिन कामाचे मागायच्या बसून अर्धा पाऊण तास झाले. काय चाललंय सावलीसाठी यांची मेहनत. तिथे आखे झाड आहे पण तरी त्याची सावली काहीच पडत नाही. लावले असतात काय काम नसल्याचा परिणाम. तिथे 2 लाकडं उभे करायला त्यांनी दगडी बिगडी उचलायलाच अर्धा पाऊण तास लावलाय. राईस शिजलेला आहे आमचा. हा एक आमच्यातला विचित्र प्राणी आहे. त्याने पहिल्यांदा काहीतरी आल्यापासून आम्हाला एक वस्तू बनवलेली आहे प्यायला. दुसरा प्रकार होतो. सरबत बनवलेला आहे. त्याच्यात एकदा मीठ कमी होते, एकदा लिंबू कमी होते आणि एकदा साखर. 3 वेळा झाले असं झाले. सांगा रे त्याची टेस्ट कशी आता आहे का? काय झालं? भारी जातोय. बाहेर लागते. अरे याचा फेस का झालाय पण? तू पी बरं. पिऊन सांग मला. मध्ये तरी. अय पिऊन सांग. त्याचे रिॲक्शन बघा.
तुझ्या रिएक्शन काय आहे? काय म्हणले मला ते काय केलं त्यांनी? नाही पिचकारी मारल्या काय गेला तुम्ही बघ ना लेवर गेले बाळा तुला कोणता आवड द्यावा मला वाटते तो डायरेक्ट ढकलूनच द्यावा. लगेच चाईन बाळा खाली पायसा टाकला. तर मित्रांनो आमचं कॅम्पिंग आज झालेलं आहे. किती वाजलेत आता 4:30 झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आम्ही कचरा पण जाळून टाकतोय. सगळा कचरा गोळा केलेला आहे. याला फक्त जाळायचा बाकी आहे. बाकी सगळा कचरा गोळा करून कारण की तुम्ही कुठं पण कॅम्पिंगला गेलं तर जाळीत जा. बाकीच्यांना त्रास देऊ नका. यश यश सेठ हो यश सेठ बोल ना. बोला काहीतरी. काही नाही आता उरकायचं निघायचं. एक नंबर नाक खोळा झालं. मस्तपैकी झोप वीज झाली माझी. आता निघणार आहे मी घरी जायचं झोपायचं तिकडं पण मस्त कारण की रात्रच होईल आता पोचायला. पण मजा आली. थोडं असं बाहेर मित्रांसोबत आलं ना बरं वाटतं. काय इथं नेटवर्क नाही काय नाही कोणाशी बोलायचं नाही कोणाशी चॅटिंग नाही कॉल नाही. रजल असा का बघतोयस तू माझ्याकडे? मी कोणाशी चॅटिंग केली बोल. मित्रांनो जिथं 5G 4G रेंज आहे तिथं काहीच शांतता नाही पण इथं 1G पण रेंज नाही तर एवढी शांतता आहे. मित्रांनो याचं काय ऐकू नका. आणि मित्रांनो माझ्याकडे येऊच नका. मी सगळ्यात सज्जन मुलगा आहे. हा मुलगाच नाही त्याच्यामुळे याच्याकडे येऊच नका. मुलगा आहे पण सगळ्यात सज्जन मुलगा आहे. हे बघा विमल खाल्ल्यागत काय खातो जरा नीट खात जा सगळ्या गोष्टी. कायम नसत्या सगळ्या गोष्टी सांगायला लागतात. चला मित्रांनो आपण तुम्हाला नंतर भेटू. आमच्या ब्लॉग मध्ये शिव्या नाही पण असे काही कर्तुती करणार आहे करामती एकच करणार केलं सरबत पण ते सरबताने जर आजारी पडलं ना तर हा. याचं उद्या अवघड आहे. आहे. याचा अवघड आहे आता का टाकलंय तू कोट टाकलंय काहीतरी टाकलं. मित्रांनो चला आपण नंतर दुसऱ्या ब्लॉग मध्ये भेटूया एखाद्या ट्रेकिंगच्या ठिकाणी किंवा कॅम्पिंगच्या ठिकाणी. आमचं नियोजन चालू आहे. दीदीच्या लग्नामुळे सध्या नाही जमणार कारण की सगळी जण येणार आहे. दीदीचं लग्न जसं होईल तसं मी वेळ काढून मित्रांना वेळ देऊन येणार आहे. वेळ काढून कशाला प्रत्येक महिन्याला आम्ही 2-3 कॅम्प घ्यायचे ठरवलेलं आहे आणि पण 2-3 गड घ्यायचं. वीकडेजला करू. बाय बाय. ब्लॉग आवडले असेल तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भावाचे सबस्क्रायबर पण वाढवा. आणि माझे ते पण- 700 झालेत त्याच्यामुळे धन्यवाद. आणि असेच आपल्याला हळूहळू आनंदामध्ये 700च्या आनंदामध्ये आजपर्यंत Starbucks coffee Starbucksला घेऊन जाणार आहे. Starbucksची कॉफी पाजणार आहे. मुझे एक बर्फ का गोला खिलाओ ना. फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है तो जा रे. So please subscribe, whatever. Please I want to reach 1 million likes. So please subscribe.